त्या प्रेसच्या माध्यमातून आमदार वैभव नाईक असं म्हणतात मी स्थगित उठवली, त्यावर आमचे मित्र विजय केनवडेकर यांनी सगळं आपल्याला सविस्तर सांगितलेलं आहे. पण त्याही पुढे जाऊन मी आपल्याला सांगतो, एक उदाहरण म्हणून सांगतो की आचरा विभागातील एका गावामध्ये सन्माननीय केंद्रीय मंत्री राणे साहेबांनी एका रस्त्याला फंड दिला आहे. तो खासदार फंड आहे, तो त्यांचा आहे. आणि ज्यावेळी वैभव नाईक आचरामध्ये गेला आणि म्हणाले नाही नाही ही कामं आहे ते आपण केली वगैरे, तर त्यांच्या शिवसैनिकाने त्यांना प्रश्न विचारला, सर तुम्ही जे म्हणताय कामं ही खासदार फंडातून झालेली आहेत राणे साहेबांच्या, मग हे तुम्ही असं कसं म्हणतात? ते म्हणतात जाऊ दे ना, तुम्ही काय सगळ्या लोकांना माहिती नाही आहे कोणी काय केलं, तुम्ही सांगून टाका ही आमची कामं आहे. अशी परिस्थिती आमदार खासदारांची आहे. आता तर त्यांनी वारंवार आपल्याला माहिती असेल की त्यांनी प्रत्येक वेळी पत्र दिलं, प्रपंच केला, पण पत्र आता ही काल्लेबाजी होत चालली आणि लोकांना अंदाज आला, त्यांच्या कार्यकर्त्यांना पण अंदाज आला की आता यापूर्वीची पत्र जी होती ती सगळी रद्दीत गेलेली आहेत. प्रत्येक ठिकाणी गाव सोडा, एका गावामधल्या ज्या वाडी आहेत ना, मग कुठे 10 वाड्या 15 वाड्या 5 वाड्या जिथे असतील त्या वाडीवर पत्र आमदार वैभवकांनी दिलं. आणि त्याच्यामुळे आता त्यांच्या शिवसैनिकांची गोची झाली आहे, साहेब आम्ही पत्र घेऊन करायची काय? आणि त्यावेळी शिवसैनिकांनी पण तक्रार आम्ही करायचं काय ह्या अशा सगळ्या तुम्ही सांगता आम्ही सामोरे कसं जायचं? त्यावेळी वैभव नाईक असं म्हणतात की आता सामोरे कसं जायचं म्हणण्यापेक्षा जे काम दिसेल, आता पत्र संपली, आता बॅनर कम स्टिकर मी तुम्हाला पाठवतो, जिथे काम दिसेल ते कुठलं काम असेल खासदारांनी, मग ते राणे साहेबांनी दिलं असेल भले तो खासदार तिथे असेल तिथे तुम्ही आता बॅनर कम स्टिकर लावून टाका, जिथे काम दिसेल तिथे. आणि माझ्या माहितीप्रमाणे, मला पक्की माहिती नाही आहे, परंतु अजून जी काही कामं भविष्यात मंजूर होण्याची जी कामं आहेत त्या कामांसाठी सुद्धा आमदार वैभव नाईक यांनी एक बॅनर किंवा बॅनर कम स्टिकर बनवण्याचं काम कोल्हापूरमध्ये एका कंपनीला दिलेलं आहे. आणि जी संभाव्य होऊ घातलेली काम आहे त्या कामावर पण म्हणजे बॅनर त्यांचे तयार आहे. दिसलं का म्हणजे पालकमंत्री असतील, राणे साहेब असतील, ह्या बेळीनी आणि निलेश राणे साहेबांनी प्रयत्न आणलेलं काम दिसलं की जाऊन बॅनर लावा. आणि मला वाटतं नवीन वर्ष सुरू होईल त्यांचं बॅनरचं सुरुवात होईल, जिथे काम दिसेल तिथे बॅनर. कार्यकर्ते आता ते करायला तयार नाही आहेत. म्हणून त्याने मला कमाल वाटते की ही सगळी रासायन कुठल्या फॅक्टरीतून हे सगळं तयार होतं, म्हणजे एवढी हिंमत होते यांना सांगायची. म्हणजे कालसुद्धा खरं म्हणजे मी कधी खासदार या विषयावर बोलत नाही, एक प्रोटोकॉल असतो. कारण मी सभापती झालो, ठीक आहे, सभापती असं आमदाराचं करायचं पद म्हणतात, म्हणजे आमदारांना बोलायचं आणि खासदारांनी कधीच आपल्याला माहिती कधी बोललो नाही. परंतु काल रत्नागिरी टाइम्सच्या जी मला यूट्यूबला बघितलं त्याच्यामध्ये बघितलं, अनेक खासदार सांगत होते विनायकराव की नाही ना आपण ती सगळी जी कामं आहेत जी आम्ही लिस्ट देत होते. फक्त उदाहरण म्हणून सांगतो, ज्यावेळी BSNLचे टॉवर कार्यान्वित नव्हते, म्हणजे BSNL टॉवरचा प्रत्येक वेळी प्रॉब्लेम व्हायचा, त्यावेळी हेच लोक म्हणजे खासदार विनायक राऊत हे लोकांना सांगायला फिरत होते, वाडीवर किंवा गावागावात सांगत फिरत होते की नाही नाही आता BSNL बंद पडणार आहे, हे काही नाही बोगस आहे, आता BSNL पण आता विकला जाणार, खाजगीकरण करणार आणि BSNLचा पासून काही नाही संपूर्ण बंद पडण्याच्या मोदी सरकार विकायला आलं. आणि तेच खासदार विनायक राऊत कालच्या एका प्रेसमध्ये सांगतात की जे टॉवर उभे केले ते आपण केले. म्हणजे काय म्हणून म्हणतो की कुठल्या फॅक्टरीमध्ये अशा प्रकारच्या लोकांना ट्रेनिंग दिलं जातं या लोकांना. म्हणजे आता वैभव नाईक असतील, विनायक आणि खाली सोडा, खाली तर काय बोलतात ते आपण फार विचार नाही करत, पण ही म्हणजे एवढं धडधडीत खोटं बोलतात. म्हणून वाटतं की मी आमच्या नेत्यांना सांगेन, माननीय केंद्रीय मंत्री राणे साहेब असतील, चव्हाण साहेब असतील, माननीय निलेश राणे साहेब असतील, या सगळ्यांना सांगतो बा ह्यांच्या फॅक्टरीला सॉल्व लावा की नेमकं एवढं धडधड खोटं बोलायला कुठं शिकलं. आणि अशा प्रकारची यांची सगळी कामं चालू आहेत. खरं म्हणजे राम मंदिर हा आमचे मित्र केनवडेकर साहेब म्हणाले की राम मंदिर हा राजकारणाचा विषय नाही, तो आमच्या आत्मीयाचा हिंदू म्हणून श्रद्धेचा विषय आहे. कोणी बोलतं कोणी बोलत नाही, परंतु बाळासाहेब म्हणाले त्यावेळेस खरं मी बाळासाहेब बोलले, कोण अंतर बोलणं एवढा मोठा नाही, परंतु आपण त्यावेळीची वृत्तपत्र काढा, कारण त्यावेळेचं मी शिवसैनिक आहे. ज्यावेळी ढाचा पडला त्यावेळी आम्ही शिवसैनिक होतो, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून काम केलं. बाळासाहेब म्हणालेले वाक्य म्हणजे बाळासाहेबांचे मी बोललो, बाळासाहेब त्यावेळी असं म्हणाले, जर तो बाबरीचा ढाचा माझ्या शिवसैनिकांनी पाडला असेल तर मला त्याचा अभिमान आहे. ठीक आहे, बाळासाहेब हिंदुत्वाचे पुरस्कर्ते त्याने म्हणाले, परंतु आतापर्यंत तो ढाचा शिवसैनिकांनी पाडला याचा कुठेही पुरावा नाही. पाडला असेल तर मला वाटतं काल आमचे जे सर्वोच्च ज्या राज्याचे सर्वोच्च फडणवीस साहेबही म्हणाले, मला वाटलं आता कदाचित उद्धव ठाकरे त्याचे पुरावे पण समोर आणले तर हे आहे. परंतु आपल्याला माहिती असेल RSSच्या मुशीमध्ये ज्या तयार झाले आणि ज्यांना खऱ्या अर्थाने आपला प्राण गमवावं लागलं ते कोठारी बंधू, एक शरद कोठारी आणि राम कोठारी, हे बंधू RSSच्या मुशीत तयार झाले. याचा पुरावा देण्याची गरज नाही, हे पुरावे आपल्याजवळ.
आणि म्हणून म्हणतो भारतीय जनता पार्टीची ही RSSच्या कुशीत किंवा त्या मुशीत तयार झाले भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रम आमचं द्यायला पुरावे आहेत. आणि म्हणून म्हणतो की हे जे मंदिर आहे, हे राम मंदिर आमचा आस्थेचा विषय, श्रद्धेचा विषय केवळ मोदी आणि मोदी साहेबांच्या प्रेरणेतून झालं आणि ती समजतं. त्याच्यामुळे आम्हाला त्याचं राजकारण करायचं नाही, की एवढ्या मोठ्या विषयावर बोलायचं नाही. म्हणून आपल्या माध्यमातून एवढंच सांगेन की आता नवीन वर्ष सुरू होतं. ह्या नवीन वर्षात तुम्हाला आमदार वैभव नाईकांच्या प्लॅनप्रमाणे जे मला समजतं त्यांचं ॲक्शन प्लॅन आहे की जिथे काम दिसेल तिथे आपले स्टिकर लावण्याचं काम करतील. मी वैभव नाईकांना मी खरं म्हणजे सल्ला देणं एवढाही मोठा नाही, परंतु विनंती करून सांगेन की तुम्ही जेवढं असं करत राहाल की चुकीच्या पद्धतीने तेवढा त्याचा फायदा होत जाईल. निलेश राणे साहेबांनी या पूर्ण मतदारसंघात कंबर कसलेली आहे आणि भविष्यात या मतदारसंघात म्हणजे आज जिल्हा नियोजनसुद्धा आराखडा झाला आहे, अजून एक आराखडा इलेक्शन होईल, त्याची DPTC होईल. परंतु माननीय निलेश राणे या मतदारसंघामध्ये वेगळ्या माध्यमातून म्हणजे या ज्या काय वाढीकडे 10 वर्षाचा बॅकलॉग आहे, म्हणजे छोटे छोटे रस्ते राहिलेले आहेत, त्या रस्त्यामधून काही काम करताना अडचणी, छोटे रस्ते असे छोटी जी कामं आहेत त्या कामांसाठी त्याने इथले आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. आणि या मालवणकुडा मतदारसंघासाठी माननीय पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब आहेत आणि माननीय केंद्रमंत्री राणे साहेब यांच्या माध्यमातून यासाठी ग्रामविकास गिरीश महाजन असतील, या सगळ्यांच्या सहकार्याने या मालवणकुडा मतदारसंघामध्ये अजून एक मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचं काम करत आहेत आणि त्यांचे तसे प्रयत्न लवकरच ते माननीय निलेश राणे साहेब आपल्यासमोर येऊन सांगतील आपण काय प्रयत्न केले. परंतु गावागावामध्ये विकासाची गंगा ही खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत आहे. आणि कालही आपण एका प्रेसमधून पाहिलं असेल की मालवणमध्ये जी विकास रथी आता आली आणि त्यावेळी लोक खरं म्हणजे मी आपल्याला दोन घटनाची आपल्याला माहिती देतो की ह्यांचं जे जिथे चावडी असेल म्हणजे ज्या ठिकाणी नाक्यावर चर्चा करायची जो त्यांचा कार्यक्रम होता, हा पहिला कार्यक्रम आपण जेव्हा काही ठिकाणी चालला पण मालवणमधून तो कार्यक्रम ज्यावेळी त्यांना सामोरे गेले त्यावेळी तो त्यांचा कार्यक्रम पूर्णपणे बंद झाला. नाक्यापे चर्चेची का होती ना ती बंद झाली. आणि आता परत हे आपल्या कार्यक्रमाला जो का भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम नव्हता, तो शासनाचा कार्यक्रम होता, पण त्याला सुद्धा विरोध करण्यासाठी आले होते. आणि ज्यावेळी माननीय निलेश राणे साहेबांनी तिथे शासकीय कामात अडथळा कोणाचा नाही ना, ते भारतीय पक्षाचं काम नव्हतं, मोदी हे कोणा एका पक्षाचे नाही आहेत, तर ते देशाचे पंतप्रधान आणि त्यांचं नाव आणि खरं म्हणजे त्यांच्या नावाचीच एलर्जी मोठी आहे. आणि ते एकही नाव असं आहे की ह्या उभाटावाल्यांना पूर्णपणे किंवा उभाटा असतील जे कोण विरोधक आहे ना पूर्णपणे संपवणं माहीत नाही. म्हणून मोदी नावाचा धसका घेते सगळी मंडळी मोदी नावाचा विरोध करत आहेत. परंतु सर्वसामान्य जनता ही मोदींच्या पाठीशी आहे आणि म्हणून काल ज्या अडथळा आणण्याचा प्रयत्न कुडामध्ये झाला त्यांच्यावर गुन्हे दाखल करेपर्यंत माननीय निलेश राणे साहेब थांबले. अशासाठी थांबले की तो कार्यक्रम विरोध करायचा म्हणून आपला पार्टीचा कार्यक्रम म्हणून होता, पण तो शासनाच्या माध्यमातून ज्या योजना आहेत ते लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि ते त्या कामात अडथळा येऊ नये म्हणून असे अडथळ्याचे विरोध करणारे लोक होते, अशा लोकांना तो गुन्हा दाखल करावा म्हणून निलेशने आग्रह धरले. आणि काल जे सांगत होते आपण हे केलं हेच आणि हे गुन्हे दाखल झाल्यानंतर ते काही लोक असे बिळात गेले आणि काल म्हणतात असं करा. त्याच्यामुळे ह्या गोष्टी त्यांनी बोलू नये, आपण आपलं काम करावं माझं म्हणणं. आणि आम्ही भविष्यात या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम करून भारतीय जनता पार्टीचे ह्या ज्या मालवणकुडा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश राणे साहेब असणार आहेत त्यांचं काम घराघरात ते पोचतील कामाने गेले. परंतु आमची कार्यकर्ता म्हणून जबाबदारी त्यांना हे कोणत्याही आज जो आपण कल पाहता तर मला निश्चित खात्री वाटते की भविष्यात आमदार वैभव नाईक यांचं डिपॉझिट जप्त होईल अशा प्रकारची ताकद आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते घेत आहेत, मेहनत घेत आहेत. म्हणून म्हणतो की तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंतीवर सल्ला देतो की आपण आता टीका करण्यापेक्षा तुम्हाला जे काय काम करतं ते करा. आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक फक्त आपल्या त्या फंडापुरते मर्यादित राहिले, बाकीची सगळे विकासात्मक कामं होतील ही भारतीय जनता पार्टीची असतील, आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून असतील, हे लोकांना दुसरं सांगण्याची गरज नाही.